सध्या बाजारामध्ये म्हणजे देशातल्या बाजारामध्ये सरासरी बाजारभाव आपल्याला 4,800 रुपयांपासून ते 5,200 रुपयांपर्यंत दिसून येतोय। म्हणजे बहुतांश बाजारांमध्ये शेतकऱ्यांना जो बाजारभाव मिळतोय तो हमीभावापेक्षा 700 ते 1,000 रुपयांना कमी आहे। आता एवढ्या कमी भावामध्ये नेमकं आपल्या शेतकऱ्यांना किती नुकसान होतं हे नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे। बरं, सध्या बाजारभाव कमी होण्यामागं किंवा दबावात येण्यामागं जे आपल्या बाजारामध्ये नव्यानं मालाची आवक होते म्हणजे नवीन मालाची आवक होते तो एक घटक आहेच। म्हणजे आवक वाढल्यामुळं बाजारावर त्याचा दबाव येतोच, पण त्याहून जास्त जो दबाव येतोय तो म्हणजे आयातीचा येतोय। आपले जे प्रक्रियादार आहेत किंवा जे व्यापारी आहेत यांच्याशी जर आपण चर्चा केली तर त्यांच्या चर्चेतून हेच पुढे येतं की हरभऱ्याची आयात मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामध्ये तथ्य देखील आहे। सध्या बंदरांवर मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची आयात होताना दिसून येते। मागच्या आठवडाभरापर्यंत जे काही आकडेवारी पुढे आली होती त्या आकडेवारीनुसार आपल्या बंदरांवर हरभऱ्याचा जो काही स्टॉक आहे किंवा साठा आहे तो 3 ते 3.5 लाख टनांच्या दरम्यान होता। म्हणजेच हरभऱ्याची आयात मोठ्या प्रमाणात सुरू आहे हे जे काही व्यापारी सांगतात त्यामध्ये तथ्य आहे। आणि एकीकडे आयात सुरू असताना दुसरीकडे विशेष म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचा नवीन माल देखील बाजारात येतोय।